हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठे शोभे वासुकी हार भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोना गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार ओम नमो शिवाय भस्मौटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठे शोभे वासुकी हार आपल्या या विठ्ठला विठ्ठला महाशिवरात्र असल्यामुळं बऱ्याच जणांच्या अंगात शंकर येतो कधी कधी त्याच्यामुळं गोंधळ असतोच. आज महाशिवरात्र आहे पण नीट लक्ष द्या. आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि आपल्या या पंचक्रोशीतला हा जो कार्यक्रम आहे भगवान माहेश्वराचा आणि आज महाशिवरात्रीचं पर्व आहे. मी काही ओव्या वगैरे म्हणत नाही, सगळ्यांच्या पाठ आहे. पर्व विशेष भागवत धर्मी त्याच्यातले पर्व आहे आणि या पर्वामध्ये हे सगळं कार्य घडतंय. तुमचा उत्साह पाहून मलाही आनंद वाटतो.
मी ज्या गावात आलो त्या गावाचं नाव बरड आहे. आमच्याकडे बरड कशाला म्हणतात माहिती आहे? जिथं काही पिकत नाही त्याला बरड म्हणतात. पण मला वाटते भक्तीचं पीक या बरडात चांगलं पिकलं. आनंद आहे, उत्साहानं तुम्ही. आणि असं गावातलं ठिकाण नाहीये, गावापासून लांब असलेलं ठिकाण आहे आणि तुम्ही इतक्या उत्साहानं करता याचा मला आनंद वाटतो. आणि आजचा दिवस फार चांगला आहे. 5 पर्व सांगितले नाथबाबांनी, त्याच्यामध्ये महाशिवरात्रीचं पर्व आहे. बाकीच्या दिवशी कीर्तनकार थोडे मोकळे असतात, तसे आता ते नेहमीसाठीच मोकळे झाले. पण आजच्या दिवशी तरी भगवान शंकराच्या जीवनावर काही प्रकाश पडावा. भगवान शंकराचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचा काहीतरी बोध व्हावा. आणि म्हणून फार शांत चित्ताने कीर्तन ऐका. फार जुनी जाणती सगळी मंडळी आहेत ज्यांच्या वाणीतून आपण कथा ऐकत आहात. आमचे आदरणीय वाघ महाराज सुद्धा आलेले आहेत. अतिशय शांत चित्ताने ऐका. माझ्याकडे लक्ष द्या. माझ्याकडे म्हणजे माझ्या बोलण्याकडे. आणि माझ्या इकडे लक्ष द्या. मी लक्ष देण्यासारखाच आहे. पाश्चिमात्य संस्कृती जी आहे ना, त्या पाश्चिमात्य संस्कृतीचं आम्ही इतकं अनुकरण केलं का आम्ही काही दिवस मनवायला सुरुवात केली. फादर्स डे, मदर्स डे, ब्रदर्स डे, सिस्टर्स डे. आता कोणते डे आहे मी काही सांगत नाही. हे आम्ही का शिकलो तिकडून? त्यांनी काहीतरी केलं. तिथे काय आहे, तिथे एक वाक्य बोलून जातो. कोण्यातरी नात्याचा एक दिवस आहे, त्या दिवसाला त्यांनी महत्व दिलं. अहो, आमच्या आईचा दिवस नाही, आमचा प्रत्येक दिवस आईमुळे आहे. आमच्या बापाचा दिवस नाही, आमचा प्रत्येक दिवस बापामुळे आहे. आमच्या संस्कृतीनं, आमच्या उपनिषदानं आम्हाला पहिलेच सांगितलं मातृदेवो भव, पितृदेवो भव. पण जरी कदाचित मनात इच्छा झाली का दिवस मान साजरे केले पाहिजे, तर मला वाटते भारतीय लोकांनी मातृदिवस साजरा करायचा असेल ना तर नवरात्र साजरी केली पाहिजे. आणि भारतीय लोकांनी पितृदिन साजरा करायचा असेल तर महाशिवरात्र हा आमचा बाप आहे. शंकर आमचा बाप आहे. आणि प्रत्येक चांगल्या कार्याच्या सुरुवातीला भगवान शंकर आहेतच. प्रत्येक चांगल्या कार्याच्या सुरुवातीला भगवान शंकर आहे. महाराष्ट्र यांच्या हृदयामध्ये निवास करतो ते शिवछत्रपती. त्या शिवछत्रपतीनं हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याकरता जेव्हा संकल्प केला वयाच्या 16व्या वर्षी, ज्या मंदिरात बसून हा संकल्प केला ना, ते मंदिर सुद्धा रायतेश्वराच्या महादेवाचं आहे. हिंदवी स्वराज्याकरता आशीर्वाद भगवान शंकराचा आहे. अजून थोडं वेगळं बोलू. त्या काळामध्ये आमच्यामध्ये उत्साह निर्माण व्हावा याच्याकरता नाव सुद्धा भगवान शंकराचंच घेतलं गेलं. हर हर महादेव. आमचे मावळे हर हर महादेव म्हणून आमच्याकरता हिंदवी स्वराज्याचा पाया तयार करत होते. आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने जर विचार केला तर भगवान शंकर फार मोठं व्यक्तिमत्व आहे. आमची गुरु परंपराच तिथून आहे. आदिनाथ गुरु सकळ
ज्यांनी वारकरी संप्रदाय उभा केला, वारकरी संप्रदायाचा पाया रचला, त्यांच्यावर ज्यांचा आशीर्वाद होता ते निवृत्तीनाथ महाराज सुद्धा शंकरच आहे. ज्ञानोबा शब्द फार गोड आहेत निवृत्तीनाथ महाराजांसाठी. किंबहुना असे निवृत्ती ठेविले असे जी स्थिती, ते काय देऊ हाती वाचेची. आणि विजय महाराज, मला भगवान शंकराकडे देव म्हणून पाहिल्यापेक्षा भक्त म्हणून पाहायला फार आवडतं. शंकरामध्ये देवाची गुण नाही, देवाचे गुण नाही. आणि आजच्या काळामध्ये भाव खाल्ल्याशिवाय भाव भेटत नाही. कळतंय ना तुम्हाला? मराठी आहे बरं, म्हणून भाव खावा लागतो. मी गाडी स्वतःच चालवत आलो. आमचे एकनाथ भाऊ म्हणाले, म्हणे नाही महाराजांची गाडी दुसऱ्या कोणीतरी चालवायला घ्या. दुसरे आमचे सारथी तयार झाले. तर मी त्यांना म्हटलं नाही मी चालवतो. नाही म्हणे बरं वाटत नाही. महाराजांना गाडी हा त्यांचा आदर आहे, हा त्यांचा आदर आहे, पण का बरं वाटत नाही? व्हॉट इज द रिझन? का बरं वाटत नाही? आमच्या बऱ्याच चुका अशा होत चालल्या. आणि म्हणून असं जो कोणीतरी मार्केटिंग करते, जो मोठेपणा दाखवते, नसतो तो मोठा पण दाखवतो, त्याच्यामध्ये आम्ही वाहवत चाललो. आज धर्मक्षेत्रानं सावध व्हायची गरज आहे. हे जे सोशल मीडिया वापरणारी मंडळी आहेत, मी वापरतो बरं, कीर्तन रेकॉर्ड होतंय. नाही तुम्ही म्हणता महाराज तुम्ही तो मोबाईल लावला, हे ज्ञानासाठी लावलाय. मी माझ्या मोबाईलमध्ये हाराचा फोटो नाही काढला. मी माझ्या मोबाईलमध्ये तुम्ही माझं स्वागत कसं केलं मी त्याचा फोटो नाही काढला. तुम्हाला दिसलं? मी त्याचा फोटो नाही काढला. मी कीर्तन सुरू झाल्यावर माझा मोबाईल चालू केला. इतकं जरी कळलं तरी खूप आहे. विठ्ठल आमची अडचण एक होते, आम्ही प्रभावित होतोय. आणि मग प्रभाव कशाचा पडावा याची तर अक्कल असावी. आमच्यावर प्रभाव कोणाचा पडावा? आमच्यावर शिवछत्रपतींचा प्रभाव का नाही पडावा? आमच्यावर स्वामी विवेकानंदाचा प्रभाव का नाही पडावा? आमची जी संस्कृती आहे, आमची जी परंपरा आहे. मला बरेच जण विचारतात, एकनाथराव म्हणे महाराज तुम्ही लेक्चरर होते, तुम्ही महाराज कसे काय झाले? म्हणजे मग महाराज नाही झाला, महाराज झालो तर चुकलो का काही? तुम्हाला शंका आहे का? नाही मग झाले कसे काय? मलाही माहित नाही, मलाही व्हायचं नव्हतं. मी काही ठरवलं थोडी होतं. का झालो याचं कारण आहे आमच्या घरामध्ये दोन्हीकडून जे संस्कार होते ना ते परमार्थाचे होते. माझ्या आजोबा महिन्याची वारकरी होते. माझी वडिलाचे वडील महिन्याची वारकरी होते. आणि माझी आजी जी आहे, आईची आई, ती पाडवीला राहायची. लालाची पाडवी, जी भगवान बाबाचे होते लाला, त्या पाडवीची. आणि माझ्या आईच्या आईला भगवान बाबा मुलगी मानायची. माझ्या आईच्या आईला. मी सानपाचाच भाचा आहे बरं. एकनाथरावांनी 2-3 गोष्टी सांगितल्या तर ऐकायला लागल्या. मामाचं ऐकावं लागेल. मला मामाची गरज नाही तशी. बऱ्याच जणांच्या लक्षात आलं नसेल. विठ्ठला मामाला कोणता भाचा दोन्ही लावते हे तुम्हाला माहित आहे. मी त्या दृष्टीनं बोलतोय असं नाही. आणि खरंच मला आल्यानंतर इथे आनंद याच्यासाठी वाटतोय. मी काही कोणाला हरभऱ्याच्या झाडावर चढवतोय असं नाही. भगवान शंकराची कृपा आहे तुमच्यावर, या माहेश्वराची कृपा आहे तुमच्यावर. इतक्या उत्साहामध्ये तुम्ही हे करता. माझा मुद्दा काय चालू होता बघा. कथा कीर्तनानं फक्त प्रभावित होऊ नका. कथा कीर्तनानं व्हायचंच असेल तर प्रकाशित व्हा. प्रकाश महत्वाचा आहे. प्रकाश हा महत्वाचा आहे. तो प्रकाश आमच्या अंतःकरणात आला पाहिजे. आणि हे प्रकाश देणारं तत्व जर कोणतं असेल तर भगवान शंकर. जसा आहे तसं राहा. जसा आहे तसं राहा. काही असं वेगळीपणा नाही त्याच्यामध्ये. भगवान शंकर कसे आहेत माहित आहे?
रामायणामध्ये एक चौपाई आहे, परमात्मा कोणाच्या हृदयामध्ये राहतो, कोणाच्या हृदयामध्ये राहतो, त्याच्याकरता रामायणामध्ये फार सुंदर चौपाई आलेली आहे. जिनके कपट दंभ नहीं माया, तिनके हृदय बसवू रघुराया. जिनके कपट दंभ नहीं माया, तिनके हृदय बसवू रघुराया. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. कपट नाही, दंभ नाही. कपट म्हणजे काय, दंभ म्हणजे काय? परमार्थाच्या दृष्टीनं दंभ फार घातक आहे, फार घातक आहे. म्हणूनच पहिला जो आसुरी संपदा सांगितली त्याच्यामध्ये पहिला आहे दंभोदर्प अभिमानच. तया दोषा माझी विरा, वाढपणाचा डंबोरा. फार सुंदर वर्णन आलेलं आहे. पण मग दंभ म्हणजे काय आणि कपट म्हणजे काय, व्याख्या नीट आहे का? आमच्यामध्ये जे दोष आहेत ते लपवणं म्हणजे कपट. आमच्यात जे दोष आहेत ते दोष लपवणं म्हणजे कपट, आणि आमच्यात जे गुण नाहीत ते दाखवणं म्हणजे दंभ. किती लोकांना कळलं काय माहित? नाही कळलं तर महाप्रसाद आहे उद्या. विठ्ठला आम्ही जसे आहोत तसे दिसलो पाहिजे, ऍज इट इज. आणि आज सगळ्यात मोठी अडचण काय आहे माहित आहे काय? तुकोबारायांनी या अडचणीचं वर्णनही केलं. तुम्हाला तुमचं चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर एक काम करा, काय? हित व्हावे तरी दंभ जेथे पाहिजे तेथे देखीचा पर्वत, ही दंभच आहे. आम्ही दाखवण्याकरता करतोय. आणि सोशल मीडियाच्या भाषेत सांगतो, स्टेटस किती महत्वाचा आहे हे कशावर ठरते? ते किती लोकांनी पाहिलं, किती लोकांनी पाहिलं. लोक त्याच्यासाठी पैसा लावतात, आमचे इतके व्ह्यूअर्स आहेत, आमचं हे आहे. आता आजकाल सगळे तेच करतात, म्हणून त्याच्यात समजून सांगतो. स्टेटस स्टेटस बरं, त्याच्यात स्टेटस नाही जगण्यात. आमच्या जगण्याला सुद्धा स्टँडर्ड असावं. भगवान शंकराचं जीवन तुम्ही बघा, दंभ कुठंच दिसत नाही. सगळ्या संतांचं जीवन तुम्ही बघा. जुन्या काळामध्ये 2 पत्राचे प्रकार होते. एक होता आंतरदेशीय कार्ड आणि एक होतं पोस्ट कार्ड. साधूचं जीवन म्हणजे पोस्ट कार्ड. पोस्ट कार्ड काही लपवलेलं, काही लपवलेलं. का लपवायचं? लपवण्यासारखं काय? भगवान शंकर काहीही लपवत नाही. अजून भगवान शंकराचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. मोरारी बापूंनी एकदा महेश शब्दाची फार सुंदर व्याख्या सांगितली, ऐका, फार चांगली आहे. कोणाला शंकर म्हणावं? पहिलं, ज्याच्या जीवनामध्ये मद नाही, अभिमान नाही. आमचा काय अभिमान आहे? काय टाईट आहोत आम्ही, किती टाईट आहोत, किती अवघड आहे आमच्यामध्ये. एका हिंदी कवीने फार सुंदर, आम्ही जीव आहो, आम्हाला शिव व्हायचं आहे. आम्ही जीव आहो, आम्हाला शिव व्हायचं आहे. ही रात्र कशाची आहे? ही रात्र कशाची आहे?
रात्रीला का महत्व आहे? रात्रीचं एक वैशिष्ट्य सांगतो, रात्र सगळ्यांना विश्राम देते. रात्र सगळ्यांना विश्राम देते. महाशिवरात्र म्हणजे नेमकं काय? शिव म्हणजे कल्याण करणारा. आमची तर अडचण अशी आहे की आम्हाला हे तत्वज्ञान पहिलेपासून सांगितलेलं होतं. भगवान शंकराला बेल दिलं पाहिजे, त्याच्यावर पाणी टाकलं पाहिजे, हे पंडित मिश्रांना सांगायची थोडी गरज होती. नामदेव महाराजांनी 700 वर्ष पहिले सांगितलं, तेव्हा सांगितलं. पण आता देवही ट्रेंडिंगला आले, देवही ट्रेंडिंगला आले. आता शंकर थोडेसे थांबले आहेत, आता खाटू श्याम आहे सध्या. मी टीका करतोय किंवा मला खाटू श्याम नकोय, माझं असं म्हणणं नाही आहे. आम्ही देव का ट्रेंडिंगला आणले हो? का आणलेत आम्ही? वास्तविक देव वेगळा नाहीच. शंकराच्या बाबतीत जर विचार केला ना, तर 1 आकड्यापासून 10 पर्यंत तरी शंकर सगळ्यामध्येच आहे. आमच्या शास्त्रांना आम्हाला सांगितलेला आहे, एको देव सर्वभूतेषु गुढा. म्हणून देव शब्द जिथे जिथे आला तिथे एकच शब्द आलेला आहे, आपला तो एक धरीला, एकच आहे देव. जाऊ द्या, शंकराच्या विष्णूच्या संदर्भामध्ये प्रमाण सांगू तुम्हाला. उजवे उजवे वाम वाक, उजवे उजवे वाम वाक, देव एकच आहे. भगवान शंकर तिथे आहे. 2 मध्ये काय आहे? 2 मध्ये काय आहे? मी मगाशी बोललो होतो, भक्ती करण्याकरता 2 पाहिजे. म्हणून नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. म्हणून राम आणि शंकर वेगळे दिसतात, आहे एकच. 3 मध्ये काय आहे? 3 आकडा तर भगवान शंकरासोबत फार जोडलेला आहे. त्रिनेत्र, त्रिशूल, त्रिनेत्र, त्रिशूल. भगवान शंकराचे 3 नेत्र कोणते आहेत सांगतो मी आता. आहे आपल्या अभंगाचाच विषय. फार फार चांगला आहे का? चांगला मूड आहे विठ्ठला. बरडच्या माहेश्वरालाही वाटलं पाहिजे. माझ्या डोक्यात महेश शब्द दुपारपासून फिरत होता. इथं आल्यानंतर माहेश्वर दिसलेच.
ऐका मग आता महेश कोण आहे? दोनही आहेत तिच्यामध्ये, तीनही आहेत, चारही आहे. धर्म अर्थ काम शिवा देखता. किंवा तो ज्या नंदीवर बसला त्या नंदीला पाय किती? धर्माचे पाय किती असतात? आहे पाचही. बघा शास्त्रामध्ये शिवाची जी मुख सांगितलेली आहे ती पाच सांगितली. पंचमुखाचा शिव असतो, आणि त्याचा विस्तार नाही करत. 6 षडविकारावर विजय, 6 7 ज्ञानाच्या 7 भूमिका, प्रत्येक भूमिकेमध्ये शिव आहे. 8 अष्टांग योग, प्रत्येकामध्ये भगवान शंकर आहे. 9 नवविधा भक्ती, प्रत्येकामध्ये भगवान शंकर आहे. धर्माची 10 लक्षण मनुस्मृती, प्रत्येक लक्षण भगवान शंकरामध्ये आहे. 1 पासून 10 पर्यंत सगळं आहे, पण तरीही भगवान शंकर शून्य आहे. ही अवस्था आली पाहिजे बरं. तुकोबाराय सुद्धा म्हणतात काहीच मी नव्हे, शून्य अवस्था. आणि शून्य दुसऱ्याची किंमत वाढवतो. भगवान शंकर आमच्या पाठीमागं असला पाहिजे. का असला पाहिजे? आम्ही जर एक आहोत, शंकर जर आमच्या मागं असेल तर आम्ही 10 आहोत. देवाला समोर नका ठेवू, देवाला मागं ठेवा. शंकर आहेत कोण? महेश. महेश कोण आहे? आजचा अभंग फार चांगला आहे. अभंग सगळेच चांगले असतात, पण हा फार चांगला आहे. कोणाचा आहे माहित आहे? मने नरहरी. आणि असं एक मनही आहे, अभंग आहे. सकळ जातीमध्ये ठका हा. त्याच्यामध्ये शोधण्याची, शुद्धता शोधण्याची त्याच्यामध्ये पॉवर असते. ते जे सोनं आहे त्याच्यामध्ये किती हिमकस आहे, किती टाकलं पाहिजे, हे सगळं त्या सोनाराला कळते. आता नरहरी सोनार स्वतःच्या जातीचा उल्लेख करून सांगतात, मने नरहरी सोनार. आणि वर्णन कोणाचं आहे? भगवान शंकराचं. आम्हाला काय गरज आहे? काय गरज आहे? आमचे फार मोठे गैरसमज आहे. आम्ही बरेच मोठे गैरसमज दूर करण्याचा विचार करतोय. शंकराला विशेषतः बरेच असे जे आदिवासी भाग आहेत त्या भागामध्ये शंकराच्या नावानं बऱ्याच चुकीच्या गोष्टी केल्या जातात. तुम्ही मोठा महादेव, लहान महादेव वगैरे जाऊन पहा तिथं कधीतरी. आम्ही भगवान शंकराचे आहे, तो प्रसाद आहे, तो प्रसाद आहे, तो प्रसाद आहे. नाही, भगवान शंकरासारखं शुद्ध कोणी नाही. कोणी शुद्ध नाही भगवान शंकरासारखं. त्यांच्या अंतःकरणामध्ये मळच नाही, मदही नाही, मळही नाही, अजून मदनही नाही, मदनही नाही. आणि सगळ्यात महत्वाचं ममता आहे सगळ्यांविषयी. आम्हाला देव कसा पाहिजे? त्याच्या अंतःकरणामध्ये ममता असली पाहिजे. म्हणून त्यांनी देवतांनाही स्वीकार केला, त्यांनी दैत्यांचाही स्वीकार केला. भेद कुठे आहे? भोले बाबांपाशी भेद कुठे आहे? जास्तीत जास्त दैत्यांनी उपासना कोणाची केली? आणि हे करत असताना त्यांनी भेद नाही केला. मला तर वाटते तुकाराम महाराजांचा अभंग वैष्णव म्हणून भगवान शंकराला एकदम फिटोफिट आहे, एकदम फिटोफिट. भेदच नाही आहे. भेदा भेद भ्रम शंकराची उपासना करणारे, शंकराची भक्ती करणाऱ्यांनी, शंकराची आराधना करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. राम आणि रावण शत्रू होते. राम आणि पण दोघांचे आराध्य कोण आहे?
रामपूजे आणि रावणाचे तो कुठं होते भगवान शंकर? चुकलं कुठं? चुकलं कुठं? बरं, भगवान शंकराने कधीच हस्तक्षेप केला नाही, रावणाला मदत केली. रावणासारखे ज्यांची दुसऱ्याच्या बाईवर नजर असते ना, तुम्ही किती पाणी टाका किती बेल टाका, शंकर कृपा करत नाही. कृपा कोणावर केली जाते हे आम्हाला कळलं पाहिजे. होय का आमच्यावर कृपा होत नाही? आम्ही मंदिरात गेलो म्हणजे इतक्या पुरतं आमचं होणार नाही. अरे एकमेव देव आहे, एकमेव देव, ज्या देवाचा अवतार नाही. कारण की ज्याचे अवतार आहे ते आले गेले. भगवान शंकराचा अवतार नाही, पण शास्त्रानं भगवान शंकराला अवतार एका दृष्टीनं म्हटलं, करुणा अवतार. कर्पूर गौरव. करुणा म्हणजे काय? करुणा म्हणजे प्रेम आहे. करुणा म्हणजे पक्षपात नाही आहे आणि स्वतःच्या सुखाची अपेक्षा नाही आहे. म्हणून समुद्र मंथनातून निघालेलं जे विष आहे ते विष प्राशन केलं. अमृत मागितलं, अमृत मागितलं नाही. हे शंकरापासून शिकलो पाहिजे. आम्ही कितीही विषम परिस्थिती जरी आली, विष म्हणजे विषम परिस्थिती, कितीही विषम परिस्थिती जरी आली तरी जे खचत नाही, आम्ही काय, आम्हाला थोडस काही झालं तर आम्ही खचून जातो. शिका, आमच्या या मोठ्या लोकांपासून शिका. मला एक गुजराती माणूस आमच्या कीर्तनाला येता तो म्हणाला, महाराज मैं कीर्तन को आने के लिए निकला था लेकिन मुझे पैर को मोच आ गई निकलते निकलते, भगवान ने ऐसा नहीं करना था. मी म्हटलं, राजा जर तुझ्यासारखा विचार तुकाराम महाराजांनी केला असता, बायको मेली, लेकरं मेले, दुष्काळ पडलं, सगळं झालं तरी ते बरं झाले म्हणतात, तुला फक्त कीर्तनात येता येता पाय रचला तर तू म्हणतो देवानं असं का केलं? देव आमच्यावर कृपा करेल? कृपा करेल का? भगवान शंकर फार व्यापक तत्व आहे, फार व्यापक तत्व आहे. प्रत्येकाची अपेक्षा आहे आम्हाला सुख प्राप्त व्हावं, सुख प्राप्त व्हावं, सुख प्राप्त व्हावं. आणि याच्याकरता आमच्या आयुष्याच्या जागे सर्व सुखाची आशा जन्म आम्हाला समाधान मिळावं, आम्हाला शांती मिळावी. मिळते का? आणि 3 गोष्टीनं तर जगाला पागल केलं, सत्ता, संपत्ती, सन्मान. याच्यासाठी लोक काही करतील, काही करतील. महाराज लाज वाटली पाहिजे काही काही लोकांना की आपण काय करतोय, आपल्या संस्कृतीची आपण किती माती करतोय. कालच या देशातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या एका नेत्यानं मूर्खासारखं वर्णन केलं की टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज सारखेच आहे. कशासाठी? तुमची सत्ता मजबूत व्हावी, तुम्हाला काहीतरी मतं मिळावी, याच्याकरता तुम्ही किती चाटायची कोणाची. मला हे शब्द बोलावं वाटत नाही, त्या व्यासगादी येऊन बोलावं वाटत नाही, पण मला चीड येते. ज्यांनी आम्हाला गुलामगिरीतून मुक्त केलं, ज्यांनी आम्हाला स्वाभिमानानं जीवन जगायला लावलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आम्ही कोणासोबत करतोय? ज्यानं लाखो लोकांना मारलं, ज्यानं आई बहिणीची इज्जत लुटली. कशासाठी? सत्तेसाठी. ती सत्ता किती दिवस टिकणार आहे? किती दिवस टिकणार आहे ती सत्ता? अरे ती
सत्ता ज्याच्यापाशी होती ना, पण जेव्हा काळ आला ना सत्ता काही करू शकली नाही, जेव्हा काळ आला ना तेव्हा संपत्ती काही करू शकली नाही. मग तेथे नकले काय हम सब लोग बटोरने में लगे हुए हैं, हम सब लोग बटोरने में लगे हुए हैं. सभी को मालूम है कि खाली हात जाना है. सगळ्यांना माहिती आहे. बरं, हे सामान्याची परिस्थिती असं थोडी आहे. आमचं तरी काय आहे, आमचं तरी काय आहे. सगळं सगळं जग या तीन गोष्टींनी, सत्ता, संपत्ती आणि सन्मान, यानं जगाला वेळ करून टाकले. यावर्षी कल्याणचा एक विशेष अंक आला, शताब्दी अंक नावाचा. त्याच्यात भारताविषयी काही स्वाभिमानाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आम्हाला 1836 ला जे लॉर्ड मेकॉलेने जी शिक्षण पद्धती स्थापित केली ना, आमच्या अंतःकरणामध्ये गुलामगिरीच्या खुणा पेरल्या गेलेल्या आहेत. आम्ही ताकदवान होतो. आम्ही गीत म्हणतो तर आम्हाला बरं वाटते. आमचे बरेच कीर्तनकारही म्हणतात, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी वो भारत देश आहे मेरा. फक्त गीता एक वाक्य बोलतो, भारतातून सोन्याचा धूर निघत होता की नाही मला माहित नाही, भारतातल्या झाडावर सोन्याची चिडिया बसत होती की नाही मला माहित नाही, पण भारतामध्ये आजही सोन्यासारखे इतके लोक आहे का जे जगाचं मार्गदर्शन देतात. मी झी टॉकीच्या झुंबरलाल खटोडच्या कीर्तनामध्ये एक वाक्य बोललो होतो. ते वाक्य बरंच प्रसिद्ध झालं होतं. या देशामध्ये अन्नाचा दुष्काळ पडेल, या देशामध्ये धान्याचा दुष्काळ पडेल, या देशामध्ये कदाचित पाण्याचा दुष्काळ पडेल, या देशामध्ये महापुरुषाचा आणि संताचा दुष्काळ पडणार. आम्ही जर पारमार्थिक जीवन जगत असू तर आम्ही त्या महापुरुषांनी आमच्यासाठी काय केलं याची जाणीव ठेवली पाहिजे. सत्ता, संपत्ती, सन्मानाच्या मागे लागले नाही. त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण भगवान शंकराचं आहे. येण्याची क्षेत्राभिमाने राज्य त्यजली ईशाने. कैलासाचं राज्य होतं. माझी तरुण पोरांना विनंती आहे, फक्त पावडर लावू नका. पावडर लावल्यानं कोणीच गोर होत नाही. कोणता हाल्या पावडर लावल्यानं गोरा झाला का? कोणती म्हैस गोरी झाली? मी हाल्या म्हशीचं बोललो बरं. आम्ही घरामध्ये एसी मध्ये राहतो तरी आमचा रंग उजळत नाही.
शंकर कपूर गौरव आहे. थोडासा तर विचार करा. स्मशानात राहणार आहे, रंग काय आहे? कपूर गौरव का आहे? महाराज शंकराचं जीवन पुरुषार्थमय जीवन आहे. पुरुषार्थमय जीवन आहे. एक स्त्री शंकरासाठी नवरा हा मिळावा याच्याकरता तप करते, याला पुरुषार्थ म्हणतात. सामान्य नाही शंकर. त्या तप केलं पार्वतीनं, पानं खाऊन म्हणून तिचं नाव अपर्णा पडलं. आणि कशासाठी तप केलं? मला हाच नवरा मिळावा, मला हाच नवरा मिळावा. किती मोठा असेल हो तो, ज्याच्यासाठी एका हिमालय राजाची कन्या आहे ती. पर्वताचा जो राजा आहे हिमालय, त्याची ती कन्या आहे. एका राजाची कन्या, राजकन्या कोणासाठी तप करते? आज गावागावात टोळकेच्या टोळके बसलेले आहे, मुली भेटत नाहीत म्हणून. आणि त्या ह्याच्यामध्ये भगवान शंकरा करता पार्वती तप करते. किती मोठं जीवन असेल. सामान्य आहेत का शंकर? सामान्य आहेत शंकर? हे शंकर इतके चांगले कसे काय आहे? आम्ही सुखासाठी प्रयत्न करतो, पण ते शंकर जे आहे ना, ते सर्व सुखाचा आगर आहे. शेवटच्या चरणात सर्व हे सर्व सुखाचा आगर आहे. ज्ञानोबा सांगतात सर्व सुखाचे आगर बाप रखुमा. देव वेगळं नाहीतच, ते एकच तत्व आहे. ते तत्व कळलं पाहिजे. हे सर्व सुख म्हणजे काय? आमच्याकडे सुख आहे की नाही हीच अडचण आहे.
सुख कशाला म्हणावं हेही कळलं नाही. आम्ही सुविधेला सुख म्हणतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, भौतिक वस्तू तुम्हाला फक्त सुविधा देते, खरं सुख तुम्हाला अध्यात्म देते. खरं सुख. ते आमचे दादा म्हणत होते मला, हे आमच्या सोबत जे येतात ना आमचे काका, दहापोते काका, महाराजांचा आज वाढदिवस आहे, 64 वर्षाची झाली. त्यांच्या घरचे म्हणे आज तर घरी थांबा. त्यांचे घरचे बरं कोणाला वाटत नाही, कोणाला वाटत नाही की बा आपला वाढदिवस आहे, आपल्या लेकरासोबत नातवासोबत साजरा करावा. ते कीर्तनाला का आले? त्यांना माहित आहे तिथं जे सुख आहे ते सगळ्यांनाच आहे. संसाराचं सुख जनावराला जसं आहे तसंच माणसाला आहे, पण परमार्थाचं सुख ज्याला आहे ना तो भाग्यवान आहे. कोणालाही नाही मिळतच नाही. आणि ज्यांना मिळालं त्याच्यावर लोक जळतात, मग त्यांच्यावर जळतात. या सुखाची जे बरोबरी करू शकत नाही, हिंदीमध्ये वाक्य आहे, बोलू काय हिंदीतलं वाक्य? काही अडचण नाही ना? राज ठाकरे करला तर नाही करणार? विठ्ठला जो हमारी बराबरी नहीं कर सकते वो हमारी बदनामी करते. जो हमारी बराबरी नहीं कर सकते वो हमारी बदनामी करते आहे. भगवान बाबाची ज्यांना बरोबरी करता आली नाही त्यांनी चोरी टाकली. काय फरक पडला? काय फरक पडला? उलट ते चोरी टाकल्यामुळं जगाच्या पाठीवर एकमेव संत आहे की शरीराचं इतकं महत्वाचं अंग कापल्यानंतरही त्यांना काहीही फरक पडला नाही. या बलिदानाची जाणीव ठेवा. स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही, सत्ता संपत्तीचा विचार केला नाही, आमचा समाज सुखी राहावा, आमच्यावर विश्वास ठेवणारा जो भाविक वर्ग आहे तो भाविक वर्ग सुखी राहावा. असेच एक संत महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, त्यांचं नाव गाडगे बाबा. गाडगे बाबाचा पोरगा वारला आणि गाडगे बाबाचं रत्नागिरीला कीर्तन चालू होतं. कीर्तनामध्येच निरोप आला, बाबा 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 तुमचा मुलगा वारला. गाडगे बाबांनी शब्द वापरले होते, ऐसे मेले कोट्यानो कोटी काय रडू एकासाठी. स्वतःच्या पोराचं दुःख विसरून जे कीर्तन सोडत नाहीत ना त्या लोकांची जाणीव ठेवा. आम्ही तर काय करतोय आमचं तर आम्हाला ठाऊक नाही. आमचे कीर्तन सुद्धा केवळ मनोरंजनासाठी, हसण्यासाठी, नागडण्यासाठी झाले. आम्हाला तुकोबारायांच्या शब्दाची किंमत नाही वाटत. आम्हाला त्या तुकोबारायांनी सांगितलं की मी जे अभंग तयार केले ते हितावरी यावे कोणी बोललो या भावे, नवे विनोद उत्तर जनरंजावे आचार. समाज हितावर यावा, समाजाला आपलं बरं वाईट कळावं, विवेक अविवेक त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रगट व्हावा याच्याकरता मी शब्द वापरले. कीर्तनकारांना तुकोबारायांच्या शब्दाची जाण ठेवली पाहिजे. ऐकणाऱ्यांना तुकोबारायांचा स्वाभिमान जर तुम्हाला जोपायचा असेल तर तुम्ही जाण ठेवली पाहिजे की तुकोबारायांनी जे शब्द वापरले होते ते आमच्या हितासाठी वापरले होते. आणि आम्ही कशासाठी शब्द वापरतोय? कशासाठी वापरतोय? फक्त समाजाला प्रभावित करण्याकरता आणि पुढच्या वर्षीची तारीख पक्की झाली पाहिजे याच्यासाठी. नाही आले बोलवलं ते उपाशीच मारणार आहे. मला खरंच चीड येते. अरे तुम्ही ज्या संतांचं नाव घेऊन मोठे होता त्या संतांच्या शब्दाची कदर जर तुम्ही केली नाही ना, अस्तित्व तुम्हाला माफ करणार नाही, नाही करणार. कसं काय करेल? हा देश उभा करण्याकरता, हा धर्म उभा करण्याकरता, हे सगळं उभं करण्याकरता कितीतरी लोकांच्या जीवनाची आहुती याच्यामध्ये टाकलेली आहे. त्यांनी आमची वाहवा व्हावी याच्याकरता प्रयत्न केला नाही. या जीवन यज्ञामध्ये त्यांनी स्वाहा केलं, स्वतःला स्वाहा केलं. तुकोबाराय म्हणतात, तुकोबारायांनी विचारलं तुम्ही काय केलं? संसाराच्या नावे गारोदी
स्वतःची बायको मेली, स्वतःचा पोरगा मेला, पण परमार्थ सोडला नाही, आमच्याकरता शब्द तयार केले. आज अभंग नसते तर आम्ही काय केलं असतं? आज ज्ञानोबायांच्या ओव्या नसत्या तर आम्ही काय केलं असतं? आम्हाला परमार्थ कसा कळला असता? महाराज, हे शब्द सामान्य नाहीत. माझ्यासारखा शिक्षण क्षेत्रातला व्यक्ती जर इथे येऊन अभिमानानं स्वाभिमानानं बोलू शकतो, तुम्हाला दोन चांगल्या गोष्टी सांगू शकतो, हे कोण्या व्यक्तीचं सामर्थ्य नाही, हे गाथा ज्ञानेश्वरीची ताकद आहे. आणि अजून एक वाक्य या आपल्या बरडच्या महादेव माहेश्वरापासून तुम्हाला सांगतोय, जिवंत माणसाच्या मागे लागू नका, गाथा ज्ञानेश्वरीच्याच मागे लागा. आमचा भरोसा नाही. एकदा मी आणून चांगलं तुमच्यासाठी बोलून गेलो याचा अर्थ लगेच वा वा काय कीर्तनकार आहे, काय चांगलं आहे, ही कला आहे बोलणं, वक्तृत्व ही कला आहे. आम्ही फक्त रूपावर वागतोय, आम्ही स्वरूपाचा विचार केला पाहिजे. भगवान शंकर स्मशानामध्ये सुद्धा आनंदी आहे. आमचे घर स्मशान झाले, आमचे घर स्मशान नाही. लोक आपल्या घरातले लोक घरच्या लोकांसोबत प्रेमानं बोलायला तयार नाही. बायको नवऱ्याला थोडं धड बोलत नाही, तरी लोक मला म्हणतात लग्न कोण नाही केलं. मी हा विनोदाचा भाग सोडा. आमचे शब्द किती विचित्र होत चालले, आमची घातक वृत्ती किती वाढत चालली. आम्ही रस्त्यावर फिरतो आता गाड्या घेऊन. महाराज, कोणाच्या जीवनामध्ये संवेदना नाही राहिल्या, संवेदना नाही राहिली. भगवान शंकर का श्रेष्ठ आहे, तो का सर्व सुखाचा आदर आहे? मला एक गोष्ट सांगा, शंकराचं घर तर बघा, घर बघा शंकरा. भगवान शंकराचं वाहन नंदी, शंकराची पत्नी पार्वती माता भवानी माता, तिचं वाहन सिंह. सिंहासन बैलाचं पटल का? दोन मुलं, एक गणपती एक कार्तिक. गणपतीचं वाहन उंदीर आणि कार्तिकेचं वाहन मोर. उंदीरचं ते पट्टी त्यांचं. शंकरापाशी राहिल्यानं जनावर सुधारले. हे शब्द लागतात का नाही काय माहिती. तुम्ही थोडासा विचार नाही केला का? ज्ञानोबायांनी भिंत चालवली, ज्ञानोबायांनी रेडा बोलवला, ज्ञानोबायांनी मेलेला माणूस जिवंत केला. जिवंत माणसं काय चुकीची वागतात, त्यांच्यात का नाही भेटलं? आम्ही जिवंत आहोत का मेलेल्या याचा विचार करा, विचार करा. मी माझ्या वेळेनं बोलत नाही, तुकोबाऱ्यांचं प्रमाण सांगतो तुम्हाला. सदा तळमळ चित्ताची हळहळ, त्याचे दर्शन व्हावे, शव असता तो जीवे. शव आहे तो, गेलेला आहे. रामायणामध्ये 14 लोक मेलेले सांगितले. कौल कामवस कृपीन विमोडा, अति दरिद्र अजसी अतिभूळा. सदा रोगवश संतत क्रोधी, विष्णु विमुख श्रुती संत विरोधी. तनु पोषक निंदक अगखानी, यह जीवित शव 14 प्राणी. हे 14 लोक मेलेले आहेत. जेव्हा अंगद आणि रावणाचा संवाद होऊन राहिला त्याच्यामध्ये वर्णन आहे. आम्ही जिवंत आहोत, पण जिवंत असूनही जिवंत माणसासारखे वागत नाही. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी फार सुंदर शब्द वापरले होते. इंसान ने बहुत तरक्की कर दी, कुछ दिनों के बाद शायद हमें ये भी देखने में मिलेगा कि इंसान आकाश में उड़ने लगेगा. कुछ दिनों के बाद हमें ये भी देखने को मिलेगा कि इंसान पानी में मछली की तरह तैरते जाएगा. लेकिन एक समस्या है, इंसान उड़ना सीख जाएगा, इंसान
तैरना सीख जाएगा, लेकिन इंसान यहाँ पे कैसा रहना ये भूल जाएगा. आम्ही कसं जगलं पाहिजे. हे तरुण पोराची तर फार वाईट परिस्थिती आहे. यांचे जे हाताने आलेल्या अवस्था आहेत बरोबर, हे गावागावात जे टोळके जमा झालेत ना, हे काही दिवसाला भगवे कपडे घालून गांजा फोकाचेच पाहिजे. बरं, हे आमच्यापाशी येत नाही. आमच्यापाशी आले ते कीर्तनकार तरी बोलव. ही का परिस्थिती आली? माणसाचं जीवन सुछंदी असावं, स्वच्छंदी नसावं. सुछंदी असावं, स्वच्छंदी जीवन उपयोगाचं होत नाही. आम्हाला सुख का मिळत नाही? सतत सतत तळमळ आहे आमच्या अंतःकरणामध्ये. कोणाच्या जीवनामध्ये तृप्ती नाही. भगवान शंकराच्या जीवनामध्ये तृप्ती आहे. बायको ऐकत नाही, काही त्यांनी त्रास घेतला नाही, मस्त बसून आहे. पोराने एकमेकांसोबत स्पर्धा केली, भगवान शंकर काही विचार करत नाही. तृप्ती आहे जीवनामध्ये, तप आहे, तेज आहे, त्याग आहे. भगवान शंकर तीर्थ आहे. भगवान शंकर तरुण आहे. आणि तुम्ही कोणत्याही देवतांचा किंवा महापुरुषाचा फोटो पाहते, तरुणच आहे. एखादा म्हाताऱ्याचा फोटो पाहता, फक्त एकच देव म्हातारा दाखवला, ते म्हणजे ब्रह्मदेव. बाकी कोणताच देव म्हातारा दाखवलेला नाही. तारुण्य असलं पाहिजे, आमच्यामध्ये उत्साह असला पाहिजे, आमच्यामध्ये उमेद असली पाहिजे. वयाच्या 23व्या वर्षी उत्साह होता. शहीद भगतसिंग फाशीवर जाताना हसत्या तोंडाने गेला. वयाच्या 19व्या वर्षी करतार सिंग मध्ये उत्साह होता. तो करतार सिंग शहीद भगतसिंगचा गुरु होता. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा दिव्य ग्रंथ लिहिण्याकरता ज्ञानोबरायांची शक्ती काम करते. आणि आम्ही त्या याच्यामध्ये म्हणतो 16वं वर्ष धोक्याचं. मी हसण्याकरता सांगतोय असं याचा अर्थ करू नका बरं. मी विनोदी कीर्तनकार नाही. विनोदी कीर्तनकार म्हणजे एक प्रकारचा जोकर असते. साधूनं स्वतःचं स्टँडर्ड मेंटेन केलं पाहिजे. काय होतं, मी कशा करता आम्ही वेळ देतोय? अहो 2-2 तास तुम्ही कीर्तनासाठी बसता. तुम्ही आज एवढा मोठा समाज आहे. तुम्ही बाहेर गावावरून येतात, 12-13 गावातली लोक, पंचक्रोशीतली लोक येऊन तुम्ही इथे जमताय. आज दिवस महाशिवरात्रीचा आहे. इथून परत जात असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य पुन्हा मिळणार नाहीये. भगवान शंकराचं जे रूप आहे ना, ते रूप सुद्धा आपल्याला मार्गदर्शक आहे. कसं आहे भगवान शंकराचं रूप? पहिल्या चरणात भस्म, रुंडमाळा. भगवान शंकराचं रूप अमंगल आहे, पण भगवान शंकराचं स्वरूप जे आहे ना, ते मंगलदायक आहे. अजून एक व्याख्या बोलू. जो रूपात फसतो तो संसारी, आणि जो स्वरूपाला जाणतो तो आध्यात्मिक. हे बऱ्याच जणांच्या डोक्यावर गेलं असेल. डोक्यातही जाऊ द्या. विठ्ठल
मुलांना किंवा मुलींना हे कॉलेज कुमार असतात, ते कशावर राहतात? कशावर बाळगले? रूपावर बाळगले. आणि किती लोक फसले या रूपात हळूहळू? किती लोक फसले? आम्हाला स्वरूप बोध झाला पाहिजे, स्वरूप बोध झाला पाहिजे. सध्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक गोष्ट अजूनही बोलतो, वर पाहू नका, आतमध्ये पहा. अजून बोलू एक, जात पाहू नका, आत पहा. नका पाहू. साधू संतांनी पाहिली नाही पाहिली. आज फार मोठं दुर्दैव आहे. महेश शब्द मी तुम्हाला सांगणार होतो. महेश शब्दातला म चा अर्थ एक होतो ममता. रामराज्य म्हणजे काय? सवनर कर ही परस्पर, सगळ्यांनी एकमेकावर प्रेम करावं, हेच तर रामराज्य आहे. आणि भगवान शंकराच्या रूपामधला पहिला शब्द वापरलेला आहे नरहरी सोनारांनी, भस्म. हे शरीरासाठीच वापरलं. आम्ही सगळी सौंदर्य प्रसाधनं लावतो, भगवान शंकरांनी चिता भस्म लावलं आणि सांगितलं की बाबा हे जे आहे ना, ज्याचा तू इतका अभिमान करतो, ज्याच्यासाठी तू इतका प्रयत्न करतो, त्याचं काय होणार आहे? भस्म होणार आहे. हे कोणाचं टिकलं? अजून एक वाक्य उपनिषदातलं वाक्य बोलतो, धन असेल किंवा तारुण्य असेल हे किंचित काळासाठी असते. किंचित कालोप्य भोग्यानी धनानीच यवनानीच. किंचित या मर्यादा आहे. म्हणून लहान पोरानं जर म्हटलं मी लग्न करतो, तर बाप लावून देऊ शकत? काय झालंय का लग्नामध्ये, लग्न चालू दिसलं, नवरदेवाचा थाट असतो ना लग्न, त्याला ते एकच दिवस किती थाट असते त्याचा. तरी आता ते कमी होत चालले. पहिले थोडे लंबे लग्न व्हायचे. क्रिकेटच्या भाषेत जर बोलायचं झालं, आता बरेच जण आले ते बिचारे, त्यांना भारत पाकिस्तान मध्ये डोकं गुंतलेलं असेल बरेच जण, तर त्याच्याच भाषेत सांगतो, पहिले लग्नाची कसोटी सामने होते, लंबे लग्न चालायचे. मग वन डेवर आलं, आता 2020 या 2 घंट्यात लग्न खतम झालं. त्या काळामध्ये नवरदेवाचा काय थाट राहायचा. नवरदेव कुठेही निघाला का बँड. एकदा नवरदेवानं आपला तांब्या घेतला, निघाला, बँडवाले आले आणि म्हणे काय संडासले जातात बँड वाजवता का? त्या नवरदेवाचा थाट पोर एक पोरग होते याच्या वयाचं. तो म्हणे बाबा काय ही इतका थाट असते का? हो म्हणे. कोणाचा होते? नवरदेव म्हटल्यावर ते म्हणे माझं लग्न लावून द्या. शहाणा बाप लावून दे. लहान पोराचं लग्न लावता येत नाही, जाऊ द्या. म्हाताऱ्या माणसाचं लावता येते. सध्या काही गेम नाही म्हणा कोणाचा, पण किंचित कालोपभोग्य आहे, धनानीच यवनानीच. आणि महाराज आपलं दुर्दैव काय माहित आहे, आम्हाला ज्या वेळेस जे कळायला पाहिजे ते कळत नाही, आणि जेव्हा कळते तेव्हा कळून उपयोग होत नाही. एक वाक्य अजून बोलू हिंदी मधलं, समझ समय पर आनी चाहिए. समझ समय पर आनी चाहिए. आणि तेच येत नाही. जेव्हा येते तेव्हा वेळ निघून गेलेली येते. कळो येईला अंत काय जायच्या वेळेस कळून काय उपयोग. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या हातामध्ये फक्त एकच आहे. हे आयुष्य म्हणजे 3 पानाचं आहे. 2 पानं ठरलेली आहे, जन्म आणि मृत्यू.
ठरलेले आहे. तुमच्या हातात आहे जीवन. या जीवनाच्या पानावर तुम्ही काय लिहिलं याच्यावरून तुमचं अस्तित्व टिकणार आहे. या जीवनाच्या पानावर ज्ञानोबारायांनी ज्ञानाची भूमिका लिहिली. आज ज्ञानोबारायांचं अस्तित्व 750 वर्षानंतर टिकून आहे. आज पूर्ण महाराष्ट्र ज्ञानोबारायांच्या जन्मशताब्दीचं 750 वर्ष साजरं करते. या जीवनरूपी पानावर जगद्गुरु तुकोबारायांनी वैराग्याची भूमिका लिहिली. या जीवनरूपी पानावर नाथ महाराजांनी शांतीचा जिव्हाळा दिला. या जीवनरूपी पानावर सावता महाराजांनी कर्मनिष्ठा लिहिली. आज अस्तित्व टिकून आहे. आमचं कोण दखल केलं? कोण दखल केली? काळ तर मोठा विचित्र आहे. लेकरं घरात ठेवून नाही राहिले तर तुमची आठवण कोण करेल? लेकरं घरात ठेवायला तयार नाही, आमची आठवण कोण करेल? माझी तरुण पोरांना मुलींना विनंती आहे, आमचं अस्तित्व असं बनवा. आणि आमची अडचण काय? आम्ही मोठ्याच्या मागे लागतो. आमचे कीर्तन झाल्यावर 15 मिनिटं फोटो सेशन साठी जातात. काढा म्हणा, मी फोटो काढण्यासारखा आहे. चांगल्या लोकांसोबत काढले पाहिजे, हरकत नाही. पण मला सांगा, माझ्यासोबत फोटो काढून काय होणार आहे? तुमची स्टेटस स्टोरी वगैरे व्हायरल होईल. महाराज आले होते, त्यांच्यासोबत आम्ही फोटो काढला, ठीक आहे. पण माझ्यासोबत फोटो काढून काही मोठं होणार नाही. माझ्या ज्ञानासोबत तुम्हाला राहता आलं पाहिजे. धनवानासोबत राहून उपयोग नाही होत. धनवानानं धन कसं कमावलं याची टेक्निक शिकली पाहिजे. वादकासोबत राहून जमत नाही, त्यानं ताल कसा मजबूत केला हे शिकावं लागते. नाही तर बेताल वागणाऱ्याचं जीवन कुठं सुधारणार आहे? आमच्या वारकरी संप्रदायानं सगळ्या गोष्टी शिस्तीत घेतल्या. ताल, स्वर आणि नुसता मृदंग जमत नाही, लावणी लावणी महाराजांनी प्रमाण केलं. थोडेसे आता प्रमाणही कमी द्या बरं, 15-20 मिनिटच राहिले. विठ्ठल मला या घड्याळाकडे पाहायला राग येते. कीर्तनाच्या वेळेस जोरानं पळते का काय माहिती. आणि मग बरेच लोक म्हणतात, महाराज तुम्ही लवकर आटोपलं. ते वेळेचं हे असते. माझा मुद्दा लेट आहे का होतं?
हे शरीर जे आहे या शरीराची मर्यादा ठरलेली आहे. भगवान शंकर आम्हाला ते शिकवतात. भस्म हे भस्म होणार आहे. एक कबीर महाराजांचं फार सुंदर पद आहे. तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है, तू तो काया नगर का सौदागर. फार सुंदर त्यांनी सांगितलं. बाप कहे बेटा मेरा, माँ कहे बेटा मेरा, न माँ का न बाप का बेटा, ये तो जन्म देने का नाता है, तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. मामा कहे भांजा मेरा, मामी कहे भांजा मेरा, भांजा न मामा का न मामी का, ये तो शादी करने का नाता है, तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. अस्तित्व शरीराच्या रूपात कोणाचंच टिकलं नाही, पण भगवान शंकर एवढं दिव्य तत्व आहे. काळ भगवान शंकराला स्पर्श करत नाही. उलट भगवान शंकराने काळ जो आहे ना तो गळ्यात ठेवला. कंठे शोभे. मला सापाचं नाव घेतलं तर चालत नाही. आमच्याकडं फक्त एवढंसं धसकट निघालं होतं. आमच्या काकानं सगळे झाडं मोडून टाकले समोरच्या अंगणातले. एवढंसं धसकट सापसुईसारखं. इतकं आपण त्याला घाबरतो. भगवान शंकरानं गळ्यामध्ये ठेवलं. एक वाक्य अजून बोलू. काल कराळ आहे, महाकाल कृपाळ आहे. काल कराळ आहे, काल कठोर आहे, महाकाल कोमल आहे. ममता आहे त्यांच्यामध्ये. दुसरं ते करुणा अवतार आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळ आहे. कळवळ आहे. आम्ही सर्व सुखाच्या प्राप्ती करता गेलो पाहिजे. आमची समोरची पिढी, आमचं समोरची संस्कृती जी आहे ती समोर गेली पाहिजे. म्हणून भगवान बाबांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचार केला की मुलांना शिकवा, एकर विका पण लेकर शिकवा. कशासाठी केला? ही कथा कीर्तन कशासाठी आहे? कशासाठी आहे ती? मला दुसरं काही करता येत नाही का? या लोकांना काही काम नाही का? कथा कीर्तन नाही केली तर असा काही वर्ग असतो का ज्यांना काही करता येत नाही म्हणून याच्यात येतात? पण आम्ही का आलोय? तुम्ही का बसताय? तुमच्या घरामध्ये सगळं आहे. आजचा काळ मोठा संपन्न होत चालला. जग 21व्या शतकामध्ये आहे. विज्ञानानं फार मोठी प्रगती केली, पण विज्ञानानं प्रगती केल्यानंतरही आमचं नैराश्य दूर होत नाही, उलट वाढून राहिलं. जुन्या काळामध्ये इतकं सगळं संपन्न नव्हतं तरी आत्महत्या होत नव्हत्या. आता आत्महत्या होतात. सुशांत सिंग राजपूत पाशी काय कमी होतं? का त्यानं आत्महत्या केली? तुम्ही ज्याला मोठे मानता ना ते मोठे लोक दिव्या भारती 3 दिवस पडून होती. वास सुटला होता तिचा वाला. आम्ही त्यांना मोठं मानतो. कोणाला मोठं? अरे किती मोठे आदर्श आहेत आमच्या समोर, किती मोठे महापुरुष आमच्या पाशी आहेत. म्हणून दुसरा शब्द आलेला आहे. हे शब्दाचा अर्थ होतो हेम. हेम म्हणजे सोनं. भगवान शंकराचं जीवन सोन्यासारखं आहे. जरी घातलं नाही, घातलं काय काय घातलं आपल्याला माहिती आहे सगळं. सोनं घातलं नाही, जीवन सोन्यासारखं. आमचं जीवन सोन्यासारखं. आणि महाराज ज्यानं सोनं कमावलं नाही पण जीवन सोन्यासारखं केलं ना, सोनं त्याच्या पुढं लोटांगण घालते. आमच्या माऊलीचं जीवन सोन्यासारखं होतं. 750व्या वर्षाच्या निमित्तानं सगळ्यांनी संकल्प केला होता की आम्ही 11 किलो सोन्याचा कळस जो आहे तो माऊलीच्या मंदिरावर लावायचा. 11 किलोचा संकल्प केला. 23 किलो सोनं झालं. का झालं? जीवन सोन्यासारखं. जीवन सोन्यासारखं.
माझं म्हणणं नाही आहे तुम्ही सोनं वापरा नका वापरू, अरे पण ते वापरत असताना आमचं जीवन कसं आहे याचाही विचार करा थोडस. आमचं जीवन कसं आहे. भगवान शंकर आम्हाला शिकवतात, आम्ही ज्या गोष्टीला महत्व देतो, भगवान शंकरानं गळ्यामध्ये रुंडमाळा घातली. रुंडमाळा शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? रुंडमाळा म्हणजे त्या काळामधले जे मोठे मोठे राजे होते त्या राजांच्या कवट्या ज्या होत्या त्या कवट्याची माळ बनवली गळ्यात घातली शंकरानं. का घातली? या डोक्यात जर अहंकार आला तर या डोक्यानं इकडं पहा का जे मोठे मोठे होते त्यांची काय गती झाली. आपल्यात आहे काय हो? आद्य जगद्गुरु शंकराचार्य हे समुद्रापाशी बसलेले होते. समुद्रापाशी बसलेले असताना त्यांचा एक शिष्य आला. खुशामत होताच. आजकाल खुशामत केली तर दुकानं चांगली चालतात. आला तो. आल्यानंतर म्हणू लागला, आज दोन समुद्र जे आहेत ते एकमेकाच्या समोर बसलेले आहे. एक पाण्याचा समुद्र आहे आणि एक ज्ञानाचा समुद्र आहे. ते आद्य जगद्गुरु शंकराचार्य होते. ते आजच्या सारखे नव्हते आंघोळीसाठी भांडणारे. आद्य जगद्गुरु शंकराचार्य होते. त्यांनी त्यांचा दंड घेतला. तो दंड त्या सागरामध्ये बुडवला आणि सागरामध्ये बुडवल्यानंतर सांगितलं, अरे या काठीला जितकं पाणी लागलं ना तितकंच ज्ञान माझ्यापाशी आहे. मी समुद्र नाही आहे. ज्यांनी पूर्ण सनातन धर्माची स्थापना करत असताना खंडन मंडनाच्या माध्यमातून सिद्धांत दृढ केले. आम्हाला काय माहित आहे? आम्हाला धर्माविषयी काय माहित आहे? आम्हाला आमच्या देवतेविषयी काय माहित आहे? आम्हाला हे कळू नये? आम्हाला त्यांचं स्वरूप कळू नये? आम्ही हास्य विनोदामध्ये सांगून जातो की गणपतीचं मुंडकं का छाटलं? कारण की त्यानं शंकराला आतमध्ये येऊ दिलं नाही. पण त्याचा भाव काय आहे? शंकर काय इतके मूर्ख आहेत का आतमध्ये नाही येऊ दिलं म्हणून मुंडकं काढणार आहे? त्याचा भाव वेगळा आहे. जी बुद्धी शिव म्हणजे कल्याणाला आतमध्ये येऊ देत नाही ना ती बुद्धी कापलीच पाहिजे. हा भाव आहे त्याच्या मागचा. आम्ही काही नाही, आम्ही चतुर्थी करण्यात गुंग आहे आणि वावरातून दुर्वा तोडून आणून टाकू करावं कधी आम्हाला? आमच्या पोरांनी गणेश जयंतीच्या माध्यमातून जेव्हा गणपतीचे उत्सव साजरे केले जातात, देवीचे उत्सव साजरे केले जातात, देवीचे जे 9 रूप आहेत ते काय आहे? गणपती तत्व काय आहे? नाही कळलं. कधी कळेल? सप्ते मोठे चालू आहे. कीर्तनाला खूप गर्दी येऊन राहिली. आमचे डोळे मेले महाराज. आता हे डोळे जे आहेत ना हे मेले. का मेले? का मेले हे डोळे? आम्हाला माहित आहे फक्त गर्दीच आहे. हे इथं ऐकतात आणि इथून सोडून चालले जातात. मी 200 किलोमीटर गाडी चालवत आलो आणि फक्त काही तुम्ही मला काहीतरी पैसे द्यावेत, मी घरी चालत जावं याच्यासाठी नाही आलो इथे. आज माझी या माहेश्वर देवस्थानातून विनंती आहे सगळ्यांना, परमार्थाचा मूळ स्वभाव जो आहे तो स्वभाव लक्षात घ्या. रूपामध्ये गुंतू नका, स्वरूपावरून बोध घ्या. हवा जाऊ देऊ नका डोक्यात. ज्याच्यापाशी खूप काही होतं ना तो नाही टिकला तर तुम्ही काय टिकाल? तुका म्हणे ज्याची संपदा. आपल्याकडे आहे किती? किती आहे? ज्ञान किती आहे आपल्याकडे? काही लोकांना सवय पडली की दुसऱ्याला ज्ञानाच्या माध्यमातून दुसऱ्याला कमी लेखतात. काही लोकांकडे गुण असेल म्हणून विजय महाराज आपल्या शास्त्रामध्ये एक शब्द फार चांगला आला, गुणशील. गुणही असलं पाहिजे, त्याच्यासोबत शीलही असलं पाहिजे. मी एका जणाला म्हटलं होतं, माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच कीर्तन होतं त्या समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या विहिरीवर. मला एक जण म्हणे, महाराज तुम्ही धार्मिक आहेत का? म्हटलं मी धार्मिक नाही, मी धर्मशील आहे. मला केवळ धार्मिक नाही म्हणायचं. धार्मिकता केवळ याच्यावर डिपेंड असते, माळ, गंध, कपडे. धार्मिकता याच्यावर डिपेंड असते. शील जो विषय आहे ना तो शील विषय हा अंतःकरणाचा आहे. आमच्या वागण्या बोलण्यातून शील दिसलं पाहिजे. हे परमार्थाने येते.
मग आमच्या त्या ताई आम्हाला गंध लावत असताना मला काय म्हणाले माहित आहे, महाराज थोडंसंच लावते, हे शील आहे. काही काही लोक पुरं कपाळ कालं करतात, शील नाही त्यांच्यामध्ये. आणि आम्ही माणसं आहोत ना. 70 लोकांनी जर गंध लावलं तर आमचं काय व्हायचं, काय व्हायचं आमचं? आम्ही त्या शंकराला शंकर समजतो का? समजतो का आम्ही? तो देव आहे ना, तो महादेव आहे. महेश शब्दाचा हे करतो, तो महत्तम तत्व, महत्तम तत्वाचा जो ईश्वर आहे तो महेश आहे, तो माहेश्वर आहे. महत्तम तत्व, याच्यापेक्षा मोठं तत्व कोणतं नाही. त्याचा तो ईश्वर आहे. ईश म्हणजे ईश्वर, तो म्हणजे महेश. आणि त्या महेशानं आम्हाला मार्गदर्शन दिलं की बाबा मोठे मोठे राज्य जे स्वतःला मी 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 म्हणत होते, ते सगळे राज्याचे मुंडके मी गळ्यात टाकले आणि कपडे नाही घातले. काय घातलं? दुसऱ्या चरणात बसण्याकरता ते वापरलं, गुंडाळलं. याचा अर्थ काय आहे माहित आहे? शास्त्रामध्ये वस्त्राला पट म्हणतात. पट कोणाला घालावं लागतात? भगवान शंकरानं काय चोरलं? कपडे चोरले. कपडे म्हणजे वासना चोरली. आपला जन्म कसा झाला? आपला जन्म कपडे घालत नाहीत आपण. कपडे का घालावे लागले आपल्याला? हे लज्जा वगैरे जे आहेत ना, हे आपले संस्कार आहेत. नाही, भगवान शंकर त्याचा विचार करत नाही. आणि भगवान शंकराचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. भगवान शंकरांनी ज्यांचा स्वीकार कोणीच करत नाही त्याला आभूषण बनवलं. कंठी शोभे, इंगळ्या, हे आणि त्याचे जाऊया भूते वेताळे, भूते वेताळे नाचती,
तर शिवविवाहामध्ये भगवान शंकर जेव्हा वरात घेऊन निघाले आणि वरात घेऊन निघाल्यानंतर भगवान शंकराचा वेश अगुण अमान मातुपितहीना उदासीन सर्व संशयशीना आणि असा सगळा वेश, आणि त्या वेशाला पाहून चांगले चांगले लोक साईड मारत होते. ते देवता जे स्वार्थी होते ना, यांनी विचार केला, ते म्हणे यायच्या सोबत जर आपण गेलो तर आपल्याला बसायलाही कोणी विचारत नाही. मग काय करा, आपला गट अलग करा. गटबाजी देवतांनी सुद्धा केली. कशाला विनाकारण राजकारण्याला दोष द्यावा. आणि ते म्हणाले आपला सन्मान होणार नाही. मग ब्रह्मदेवाचा वेगळा गट, विष्णूचा वेगळा गट, इंद्राचा वेगळा गट, हे सगळे जाऊ लागले. शंकराच्या वरातीत कमी झाली संख्या. भगवान शंकरानं सांगितले एक काम करा, फक्त महाराष्ट्रातले किंवा भारतातलेच नाही, पूर्ण जगातले भूत पेचात बोलवून घ्या. आणि सगळे आले. तर भारतातले जे होते ते हर हर महादेव म्हणत होते, आणि परदेशातले जे होते ते हाय हाय महादेव म्हणत होते. पण मग भूत पिशाच का बोलवले, माणसं का नाही बोलवले, याचा विचार कधी, हसण्याकरता ठीक आहे, मी थोडस बोलून गेलो तुम्हाला, पण याचा भाव काय आहे. भूत पिशाच त्रास देत नाही, माणसं त्रास देतात. भगवान शंकराने स्मशानात का वास केला, गावात का नाही केलं. तुम्ही किती चांगलं करा माणसासाठी, किती चांगलं करा, हा सगळा स्वार्थाचा बाजार आहे. अरे आपले माय बाप आपल्याला सहन नाही होऊन राहिले, आमचा भाऊ आम्हाला सहन नाही होऊन राहिला. सगळ्यात जास्त भांडणं तर धर्म व्यवस्थेत आहे, सगळ्यात जास्त भांडण. हे क्षेत्र काय आहे, हे क्षेत्र जोडणार आहे. ज्ञानोबारायांनी काय केलं, मेळवेली मांदी वैष्णवाची. आज वेगवेगळी फळं आहेत, वेगवेगळ्या परंपरा आहेत, त्या परंपरेनं त्यांचा अस्मिता जोपासावी, पण त्यांच्या अस्मितेमुळं लोक तोडले नाही पाहिजे. आज इतके लोक जोडलेले आहेत ना, हे लोक कोण्या कीर्तनकाराला जोडले नाही, भगवान महेश्वराला जोडले. कीर्तनकाराला नाही जोडले. आमची काय सामर्थ्य आहे. हे लोक कोणी जोडले, हे ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचाराने जोडले. हे लोक कोणी जोडले, रामायणाला जोडले. कोणी जोडले. तुम्हाला निसर्ग त्रास देत नाही. तुम्ही झाडाच्या खाली जर गेले ना, झाडाला दगड जरी मारला तरी झाड फळ देते. माणसाला प्रेम जरी दिलं तरी माणसं उलटतात. साधू संत एकांतात का गेले. गाथा घरामध्ये जन्माला आला नाही, गाथा भंडारा डोंगरावर जन्माला आला. घरामध्ये बायको कलकल करते, गावातले लोक त्रास देतात. आणि महाराज सगळ्यात मोठं दुर्दैव तुम्हाला सांगतो, जेव्हा महापुरुष संत हे हयात असतात ना, त्या काळामध्ये त्यांना उपहार दिले जात नाही, त्यांच्यावर प्रहार केले जातात. प्रहार केले जातात. किती प्रहार सहन करावे, किती प्रहार सहन करावे. अरे स्वतःच्या शरीराची अंग कापण्याची वेळ आली. काय वाईट केलं होतं त्यांनी, काय वाईट केलं होतं त्यांनी कोणा, काही वेळ आली. स्वतःच्या मायबापाचं देहांत प्रायश्चित्त झाल्यानंतरही ज्ञानोबारायांना समाज स्वीकारत नाही, इकडं तिकडं फिरवतो. तुम्ही का प्रमाणपत्र मागता कोणाला. हा आमचा नाही, हा तुमचा नाही, याला असं करावं लागेल. आज हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त धर्मांतरण का झालं, का झालं, काय कारण आहे याचा विचार कधी करणार आहोत आम्ही. आज आदिवासी भागामध्ये जाऊन बघा, आज त्या राजस्थान मध्ये जाऊन बघा, तिथचे आदिवासी लोक जे आहेत ना, स्वतःच्या मुली विकून टाकतात. ते आज आम्ही देवस्थानाच्या नावानं पैसे जमा करून राहिलो, पण आज हा जो उपेक्षित असणारा, ज्यांच्या अंतःकरणामध्ये देव बसलेला आहे ना, तो समाज जो आहे, त्या समाजाची जबाबदारी आम्ही घेतली पाहिजे. मुस्लिम बांधव जे असतात ना, जे त्यांच्या याच्यातले जे गरीब असतात, जे तीर्थयात्रेला हजला जाऊ शकत नाहीत ना, स्वतः पैसे जमा करून त्यांना हजला नेतात. आम्ही स्वतःला धार्मिक म्हणून घेतो आणि आम्ही आमच्या धर्मातल्या लोकांना लुटतो. का धर्मांतर होणार नाही, का आमचा धर्म कमजोर होणार नाही.
भगवान शंकरावर नुसतं पाणी टाकून जमणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, पटत असेल तर मुद्दाम पक्का लक्षात ठेवा. शिव म्हणजे कल्याण, इतरांचं आणि स्वतःच्या कल्याणाकरता जे जे कर्म तुम्ही करता ना, ते कर्म म्हणजे शिवपूजा आहे. ते कर्म म्हणजे शिवपूजा आहे. आय डोंट हेजिटेशन इफ यू आर ऍग्री टू, तुम्हाला पाणी टाकायचं असेल, मला काही हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कोणाच्या तरी वेदना पाहून, कोणाची तरी पीडा पाहून जेव्हा तुमच्या डोळ्यामधून 2 थेंब पडतात ना, तो खरा शंकराचा अभिषेक आहे. हा अभिषेक झाला पाहिजे. आमच्या संतांनी शिकवणूक दिली. जे कारंजले गांजले त्याचे मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. खूप मोठा विस्तार करतात. आम्हाला फुलं सुगंध देतात, त्रास देत नाही. आम्हाला वृक्ष फळ देतात, त्रास देत नाही. माणसं माणसासोबत माणसासारखे कधी वागते, कधी वागते. हे वागावं याच्याकरता परमार्थ आहे. आणि भगवान शंकराचं सगळं जीवन भूते वेताळून असतात तरी त्यांना हर्ष आहे. आमच्यासोबत माणसं राहतात तरी आम्ही दुःखात आहोत. मला बरेच जणांनी भीती दाखवली. मी जेव्हा 2 व्हीलरवर फिरायचो ना महाराज, बरेच जणांनी भीती दाखवली. म्हणजे महाराज जरा भूत पिशाच असते, म्हणजे येतच नाही आमच्यापाशी. भूत पिशाच निकट नाही महावीर जग, आणि मी तर सोबती आहे त्याचा. हनुमंताचा सोबती आहे. आणि हनुमंत कोण आहे? शंकरच आहेत ना, शंकरावतार आहे. तुम्ही फार चांगलं केलं. आज यावर्षी इथं रामकथा ठेवली. भगवान शंकराला रामकथाच आवडते. कदाचित कधी योग आला तर सांगेल, रामायणातले 7 काळ म्हणजे भगवान शंकराचे 7 कोणते स्वरूप आहे. आता नाही माझ्याकडे वेळ संपली माझी. आज मुद्दा म्हणून मी शिवरात्रीची कथा नाही सांगितली बरी, कारण की ती नेहमीच ऐकलेली असते सगळ्यांनी, म्हणून त्याचा विस्तार नाही केला. नाही तर तुम्हाला वाटायचं येत नाही. ते सगळे कैलासासीनेला गेलेलं पाणी डिबायसला सगळ्यांना माहिती आहे, शूरशेन वगैरे सगळं, म्हणून त्याचा विस्तार नाही केला. हे जे सांगितलं हे केवळ पुस्तकातलं नाही, एका साधूच्या मस्तकातलं आहे. फक्त पुस्तकातलं नाही. 21 वर्ष झाली या प्रवासामध्ये एकच अपेक्षा आहे, आमचं जीवन कल्याणकारी असावं. आमच्यामुळे कोणाचा धोका होऊ नये. तरुण पोरांना विनंती आहे, तुम्ही 80च्या नाही 160च्या स्पीडनं गाडी चालवा. 160च्या नाही 320च्या स्पीडनं गाडी चालवा. पण तुमची गाडी चालवण्यामुळे कोणाचा अपघात नाही झाला पाहिजे याची काळजी घ्या. याची काळजी घ्या. मस्तीमध्ये जीवन जगू नका. मस्तीमध्ये जीवन जगू नका. जीवन जगत असताना त्या जीवनामध्ये काहीतरी तत्व जे आहे त्या तत्वाचा विचार आम्हाला करावा लागेल. विठोबा वगैरेला आपलं कीर्तन सुरू झालं होतं. 10:32 झालेले आहे म्हणून थांबायचं आहे. पण सगळ्यांनी एकदा हात वर करा. आज महाशिवरात्र आहे. सगळ्यांनी तसं तर जागरण करायचं असते. मी इतकं 5-10 मिनिटं हरकत नाही ना, वाढलं तो केलाय सगळ्यांनी. बाहेर बसलेले बाल्कनी छान. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
तुमच्या सगळ्यांसाठी मी सुद्धा टाळी वाजवतो. आपल्या या पंचक्रोशीच्या माध्यमातून भगवान महेश्वराच्या या पवित्र ठिकाणावर आपण सगळे परिसरातली मंडळी मिळून, सगळी गावं मिळून आपण हा उत्सव साजरा करतात. तो उत्सव 21व्या वर्षामध्ये आहे. नाही, कोणीच नाही उठलं. नाही, एखादा दुसरा जात असतो. शांतच बसलेले आहेत. इतके लोक सांभाळल्या जात नाहीत कुठं. हे का सांभाळल्या गेले? हे महेश्वराची कृपा आहे. आणि अजूनही ते बसूनच आहे. फक्त एक तुमच्याविषयी अहोभाव व्यक्त करायचा आहे. मला एकच म्हणायचं आहे, आपला हा जो उत्सव आहे, आपला हा जो उत्साह आहे, याला कोणाची दृष्ट लागू नये. मनापासून माझ्या मंगल कामना, शुभकामना व्यक्त करतो. झालेली सेवा भगवान महेश्वराच्या चरणी समर्पित करतो. काही वेगळे भाव मांडण्याचा प्रयत्न केला. जी पारंपरिक पद्धत आहे ती तर आहेच, पण काहीतरी वेगळे भाव, भगवान शंकराच्या स्वरूपाचा बोध व्हावा. त्याचा स्वरूपाचा बोध झाला तर आमच्या जीवनातला क्रोध निघून जाईल. त्याच्या जीवनामधलं रामतत्व आम्हाला कळलं तर आमच्या जीवनामध्ये काम त्रास देणार नाही. अजून काही भाव राहिले, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, पण आता त्याच्याकरता वेळ नाही. 3 नेत्र आहेत. एक नेत्र सत्य आहे, एक नेत्र प्रेम आहे आणि एक नेत्र करुणा आहे शंकराचं. आता हे 3ही नेत्र काय काम करतात? आणि महत्वाचं काम जो आहे ना, तो काम जाळला. कशानं जाळला? प्रेमरूपी नेत्रानं जाळला. देयर इज अ डिफरन्स बिटवीन लस्ट अँड लव. लस्ट म्हणजे काम आहे, लव म्हणजे प्रेम आहे. आणि खरं प्रेम फक्त परमार्थात आहे, जे निष्काम आहे. एक शब्द वापरला जातो, शाळेमध्ये कॉलेजमध्ये पोरं असतील यांना माहित आहे, आय लव. हे चुकीचं आहे. आय नका ठेवू, लव यू, सगळ्यांवर प्रेम करा. हा परमार्थ आहे. सगळ्यांवर प्रेम करा. माझं सुद्धा तुमच्या सगळ्यांवर का प्रेम आहे? तुम्ही माझे श्रोते आहात. माझं तुमच्यावर का प्रेम आहे? तुम्ही महेश्वराची तनमन धनाने सेवा करता. आणि म्हणून आपल्यामध्ये हा सेवाभाव असाच कायम राहावा हीच विनंती बसील भद्र यांच्या शब्दामध्ये थांबतो. सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी. और किसी मोड़ पर फिर से कथा कीर्तन के माध्यम से मुलाकात होगी. पुन्हा कुठेतरी कथा कीर्तनाच्या माध्यमातून भेटू. आणि नाहीच भेटणं झालं तर विशाल महाराज वडे या नावानं युट्यूबला सर्च केलं तर बरीच कीर्तन आहेत वेगवेगळ्या विषयावरची. जे काही 21 वर्षामध्ये कमावलं ते वाटण्याचा प्रयत्न आहे. महाराजच आले पाहिजे असं नाही, तुम्हाला महाराज मोबाईलमध्ये आणता येतात. आणि म्हणून सगळीकडे कीर्तन, बहुतेक सगळी कीर्तनं टाकली जातात. माझी कमीत कमी 300-400 कीर्तन असतील युट्यूबला. आणि सगळी वेगवेगळ्या अभंगावरची आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायांचा जो माल कमावला तो माल सेवितोहार असं तो वाटायचा. हा प्रचार नाही बरं, मला काही गरज नाही. पण इंस्टाग्राम, फेसबुक, आज आमची ही पोरं पूर्ण रील लाईफ मध्ये गुंतलेली आहे. त्यांना रिअल लाईफ कळावं, त्यांचं लाईफ वेस्ट जाऊ नये. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याची टेस्ट चांगली असते ना त्याचं लाईफ वेस्ट जात नाही, त्याचं जीवन बेस्ट होते. आणि तुमचं जीवन बेस्ट झालं तर मलाही छाती, माझ्या चेस्टचा बरं वाटत थोडंसं. का छाती पिटू आम्ही प्रयत्न केला, कीर्तन केली, ओरडलो, आवाज बसेपर्यंत विचार केला नाही. हे सगळं एकाच साठी केलं की आमच्या समाजाला चांगला मार्ग करावा. झालेली सेवा महेश्वराच्या चरणी समर्पित करतो. आदरणीय विजय महाराज सुद्धा उपस्थित आहे. महाराजांनाही वंदन. सगळी महाराज मंडळी, टाळकरी, बाळगोपाळ, ही शिक्षण संस्थेतले पोरं, हे उद्याचं भविष्य आहे. आणि तनमन धनानं, माझा कोणाचा परिचय नाही. आमचे एकनाथ भाऊंनी बरेच दिवसापूर्वीच ही तारीख घेतलेली होती. या तारखेसाठी लय मारामाऱ्या असतात महाशिवरात्रीच्या.
पण ते तुम्हाला पहिले दिलेली होती, त्याच्यामुळं इथे येण्याचा योग आला. येऊन खरंच फार आनंद वाटला. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून मंगल कामना देतो आणि इथेच थांबतो. जय विठ्ठल.